ही 350 वर्षापूर्वीच्या 350 इमारती गडावरती जे सरदार लोक गडावरती कामाला होती महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचे हे राहण्याचे ठिकाण होते। या साईडला समोर तुम्हाला डोंगराच्या रांगा सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडला अटॅच जोडली गेली। एका गुलाबाच्या कलीसारखा उगवसारखा हा रायरीचा डोंगर आपल्या राजांनी 15 मे 1656 घेतलेला। हा समोरचा डोंगर आहे गोहिरीचा डोंगर, त्याच्या पाठीमागे प्रतापगड आहे। प्रतापगडच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेची कोकण दिवा आहे। या कोकण दिव्यापर्यंत जावळीचं खोरं पूर्वी अस्तित्व म्हणजे की आपल्या लोक घेऊन रसवलीच्या केसामध्ये ती सापडू शकते, परंतु या जावळीच्या खोऱ्यामध्ये 2 भल्लाड हत्ती सोडले सापडायला मुश्किल असते। गाड जंगल याला जावळीचं खोरं असे म्हणण्यात आले। याच्या पुढे टकमक टोक आहे। टकमक टोकाची माहिती घेतल्यानंतर आपल्याला राजांचं मुलीचं मैदान पाहायला मिळालं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। समोरच्या साईडला छोटासा चौथरा पाहिला बघा, आता आपण त्याच्यावर सोडून निघलो स्वयंपाकरूम। पूर्वी विश्रांत संशय चालू होता, त्याला मुतफक खाना म्हणतात। स्वयंपाकरूमला मराठी भाषेत मुतफक। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्याच ठिकाणापासून आपल्या राजाला जेवण बनवून सूरज पोच देखील या चौथऱ्यावरती आपल्या राजाने 10 वर्षाचं वास्तव्य 26 वर्ष राजगडावरती बाळपाणी गेलं। शिवनेरी गडावरती आपल्या राजांनी 40 ते दिवसाला फक्त 50 राजांचा जन्म झाला, परंतु हिरकणीची माहिती आपण राणी महालामध्ये केली। पश्चिमेचा कडा हिरा नावाची गवळण त्याच कडावून खाली उतरून गेली होती। याच्या समोरच्या साईडला 1 नंबर चौथरा पाहायला तर दिवाने आम दिवाने खास छोटे मोठे न्याय निर्णय करायची जागा एक प्रकारचा कोर्ट आहे। दिसते का तुम्हाला? इसी गाने वे आपको वे ब्लॉग में क्या हमारे वे बने रहे। बराबर है, बहुत बढ़िया। हो देवा जाके फोटो काढून दे। या कणावरून त्या